स्पर्धा परीक्षा म्हटल्या की आपल्या समोर येतात ते म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. आणि बहुपर्यायी प्रश्न म्हणजे वर एक प्रश्न आणि खाली 4 पर्याय आणि त्यापैकी एक उत्तर निवडायचं, एवढाच त्यांचा मर्यादित अर्थ असतो का? इतर परीक्षांमध्ये रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, कारणे द्या, स्पष्टीकरण द्या, दीर्घोत्तरी प्रश्न या प्रश्नांचा आपण सराव करतो. पण बहुपर्यायी प्रश्नांकडे एक प्रश्न प्रकार म्हणून आपण पाहिलं आहे का? उत्तर माहित नसेल तरी देखील तर्क करून आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो का? हा अचूक उत्तरापर्यंतचा प्रवास आपला कसा असला पाहिजे याबद्दल आपण काही विचार केला आहे का? बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याच्या काही टेक्निक्स आहेत का की ज्या टेक्निक्स वापरून आपण माहीत नसलेल्या प्रश्नाचं देखील बरोबर उत्तर शोधू शकतो? तर हो, अशा टेक्निक्स आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या बहुपर्यायी प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत एक प्रश्न प्रकार म्हणून. आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यावर आपण मास्टरी मिळवणार आहोत. मग कोणत्याही विषयाचा प्रश्न असू द्या, तुम्ही जर या टेक्निकने गेलात तर निश्चितच त्याच्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया बहुपर्यायी प्रश्नांचा हा प्रवास. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची यामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बहुपर्यायी प्रश्न. हे प्रश्न कसे असतात, अचूक उत्तरापर्यंतचा प्रवास आपला कसा असला पाहिजे, चिकित्सकपणे विचार करणे म्हणजे कसा विचार करणे आणि प्रत्यक्ष पेपर सोडवत असताना या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आहेत बहुपर्यायी प्रश्न. तर बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि यांचं जर आपण फ्रेमवर्क पाहिलं तर हे प्रश्न असतात ते म्हणजे वर असतं ते प्रश्नाचं विधान आणि खाली असतात 4 पर्याय. तर या 4 पर्यायांमधलं एक जो आहे तो असतं अचूक किंवा योग्य उत्तर, ज्याला आपण की म्हणतो. त्यामुळे परीक्षा झाल्यावर आपण म्हणतो आन्सर की आली आहे का. आणि बाकीचे जे 3 आहेत ते असतात डिस्ट्रॅक्टर्स. डिस्ट्रॅक्टर्स म्हणजेच विकर्षक. विकर्षक म्हणजे लक्ष विचलित करणारे, चित्त विभ्रम करणारे, आपल्याला दुसऱ्याच मार्गावर घेऊन जाणारे की ज्यांच्यापासून आपण सावध राहून अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. मग अचूक उत्तरापर्यंतचा जो प्रवास आहे हा प्रवास करत असताना चिकित्सकपणे विचार करणं गरजेचं आहे. चिकित्सकपणे विचार म्हणजेच काय, उत्तराची घाई न करता विचार. आता उत्तराची घाई न करता विचार म्हणजे कसा करायचा, चला एक गमतीशीर उदाहरणामधून पाहूया की चिकित्सक विचार कसा करायचा. यासाठी आपल्यासमोर मी एक कल्पना मांडतो की एक उंदीर असतो आणि तो उडत असतो. का बरं? तर तुम्ही म्हणाल उंदीर उडतच नसतो. पण लहान मुलांना जर हा प्रश्न विचारला तर ती अनेक कारणं सांगतात की उंदराने टेबलवरून उडी मारली असेल, तो विमानात बसून चालला असेल, तो पॅराशूटला लटकलेला असेल, त्याने हेलिकॉप्टरमधून उडी मारली असेल, अशी अनेक कारणं असू शकतात. पण मी आता एक विचार तुमच्या मनामध्ये सोडतो की त्या उंदरानं मोनॅको बिस्किट खाल्लेलं असतं की मोनॅको आपण जाहिरात पाहतो हलका फुलका आणि ते खाल्ल्यामुळे तो उडायला लागतो. गमतीचा भाग आहे पण हा एक विचार मी तुमच्या मनात सोडलाय. आता पुढचा प्रश्न आहे की एक साप असतो आणि तो उडत असतो. का बरं उडत असेल साप? विमानातून चालला असेल किंवा काही जण म्हणतील की त्याने पण मोनॅको बिस्किट खाल्लेलं असतं. तर नाही, त्याने काय केलेलं असतं, त्याने त्या उडणाऱ्या उंदराला खाल्लेलं असतं. आता पुढे जाऊया. एक गरुड असतो आणि तो उडत असतो. का बरं उडत असेल? तर पटकन आपल्या मनात उत्तर आलं असेल की त्याने त्या सापाला खाल्लं असेल. मग थोडा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गरुडाला उडायला पंख असतात म्हणून तो उडत होता. पण आधी ज्या आपल्याला सांगितलेल्या गोष्टी होत्या की काहीतरी खाल्ल्याशिवाय उडता येत नाही, हा एक आपल्या विचारांचा ट्रॅक बनवून दिला आणि त्याच ट्रॅकने जर आपण विचार करत गेलो तर अचूक उत्तरापासून आपण भरकटतो. हा जो बनवलेला ट्रॅक आहे यालाच म्हणायचं डिस्ट्रॅक्टर्स म्हणजेच विकर्षक, लक्ष विचलित करणारे. यांच्यापासून विचलित न होता आपण प्रत्येक वेळी चिकित्सकपणे विचार करणं आवश्यक आहे. आणि हा जो विचार आहे की गरुडाला पंख असतात म्हणून तो उडतो, हा झाला चिकित्सक विचार. तर हा चिकित्सक विचार म्हणजेच उत्तराची घाई न करता केलेला विचार. अजून एक प्रॅक्टिकल उदाहरणामधून पाहूया की काय होतं. बाजार असतो आणि बाजारामध्ये एक व्यक्ती असते, तिला सोनं घ्यायचं असतं म्हणून तो सोनाराच्या दुकानामध्ये जातो आणि सोनाराला तो म्हणतो मी महिन्याच्या ज्या तारखेला येईल त्या तारखे एवढे तोळे सोने मला द्यावे लागेल. म्हणजेच मी जर 1 तारखेला आलो तर मला 1 तोळा सोनं द्यावं लागेल. मी 5 तारखेला आलो तर 5 तोळे सोने द्यावे लागेल. 20 तारखेला आलो तर 20 तोळे सोने द्यावे लागेल आणि ते मला कॉईन हवे आहेत. तुम्ही मी आल्यानंतर थांबून ते करत बसायचं नाही, मी आल्या आल्या ते तयार पाहिजे. मग सोनाराला प्रश्न पडतो की आता हे कसे करावे.
हा 1 तारखेला आला तर मला 1चं पण कॉईन करावं लागेल, 15ला येणार असेल तर 15चं पण कॉईन बनवावं लागेल, 25 तारखेला येणार असेल तर 25चंही कॉईन करावं लागेल. मग तो विचारामध्ये पडला. पण तो सोनार हुशार होता, तो चिकित्सक विचार करणारा होता आणि त्याने कशा पद्धतीने विचार केला. मग त्याला आठवलं लहानपणी शाळेमध्ये त्याला सांगितलेली एक गोष्ट. राघवला दूरच्या गावी जायचं होतं. रात्रीची वेळ होती, सगळीकडे अंधार होता आणि राघव म्हणाला की माझ्या गाडीची लाईट तर इथपर्यंतच पडते, मग मी एवढ्या लांब कसा जाऊ. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, अरे काळजी कशाला करतो, तू चालायला तर सुरुवात कर. तू जसा जसा पुढे जाशील तसा तसा लाईट देखील पुढे पुढे येणार आहे आणि तू आपोआप त्या गावापर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच कोणतंही उदाहरण आपल्या समोर आल्यानंतर सोडवायला सुरुवात केल्यानंतर आपोआप आपण जसं जसं पुढे जाऊ तसा तसा मार्ग सापडत जातो. आणि सोनाराला ती युक्ती पण सुचली. तो म्हणाला, काळजी करू नका, तुम्ही 1 ते 31 तारखेदरम्यान कधीही येऊन त्या तारखे एवढे तोळे सोने घेऊन जा. आता कसा सोडवला असेल हा सोनाराने प्रश्न? हवं असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः विचार करून हे उत्तर शोधू शकता. पण आपण आता इथं पाहणारच आहोत की त्याने कसं सोडवलं. सोनाराने विचार केला, जर तो व्यक्ती 1 तारखेला आला तर मला 1 तोळ्याचं कॉईन तर बनवूनच ठेवावं लागेल. जर 2 तारखेला आला तर मला 2 तोळ्याचं सुद्धा नाणं बनवूनच ठेवावं लागेल. पण समजा जर तो 3 तारखेला येणार असेल तर 2 आणि 1 3 मिळून मी 3 तोळे त्याला देऊ शकतो. जर तो 4 तारखेला येणार असेल तर 4 तोळ्याचं कॉईन बनवावंच लागेल. 5 तारखेला येणार असेल तर 4 आणि 1 5 असे मी त्याला कॉम्बिनेशन करून देऊ शकतो. 6ला येणार असेल तर 4 आणि 2 6 असं कॉम्बिनेशन करून देऊ शकतो. 7 तारखेला येणार असेल तर 4 आणि 2 6 आणि 1 7 असं कॉम्बिनेशन पण करून देऊ शकतो. पण 8 तारखेला येणार असेल तर 8चं मला कॉईन बनवावंच लागेल. आणि या पद्धतीने पुढे जात जात त्याने विचार केला आणि त्याने हे 5च कॉईन बनवले. 1 2 4 8 16 या वजनाचे तोळ्यांचे त्याने सोन्याचे कॉईन बनवले आणि त्याचा हा प्रश्न मिटला. आता हा प्रश्न का सांगितला आपल्याला, तर कोणताही प्रश्न, कोणतीही समस्या आपल्या समोर आल्यानंतर काय करायचंय, गोंधळून जायचं नाहीये, सोडवायला सुरुवात करायची आहे. आपोआप पुढचा मार्ग आपल्याला दिसत जातो आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत जाऊन पोहोचत असतो. मग आता सराव करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, सराव कसा केला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आहे वेळेचं व्यवस्थापन आणि अचूकता. या स्पर्धा परीक्षांचा सराव करत असताना ही गेम आहे टाइमची आणि ॲक्युरसीची. मी खूप भरभर प्रश्न सोडवू शकतो पण माझे अर्धे प्रश्न चुकलेले असतात, म्हणजे अचूकता कमी आहे. माझे सगळे प्रश्न बरोबर येतात पण तेवढ्या दिलेल्या वेळेमध्ये माझे अर्धेच प्रश्न सोडून होतात. हे चालत नाही. तर टाइम आणि ॲक्युरेसी या दोन्हींचाही सराव आपल्याला पहिल्या सराव परीक्षेपासून करणं गरजेचं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन वेग. आपला रीडिंग स्पीड किती आहे? होय, वाचनाला देखील वेग असतो आणि हा मोजता येतो. आणि हा कसा मोजतात की शब्द प्रति मिनिट, वर्ड्स पर मिनिट, WPM मध्ये हा आपला वाचनाचा वेग मोजता येतो. आता यामध्ये वाचायचं म्हणजे असं भराभरा वाचत जायचं नाहीये, तर ते वाचन हे आकलनासहित वाचन असलं पाहिजे. मी जे काही वाचलं आहे त्यावर जर एखादा प्रश्न असेल तर त्याचं मला उत्तर देता आलं पाहिजे. आपणही चेक करू शकता की आपला प्रति मिनिट वाचनाचा वेग किती आहे. आणि संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की सरावाने हा वाचनाचा वेग वाढवता येतो. या वाचन वेगासाठी आपण एक खास व्हिडिओ देखील बनवणार आहोत, ती देखील आपण तेव्हा पाहू शकाल. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मूलभूत क्रियांवर कमांड असणं गरजेचं आहे. म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या मूलभूत क्रिया आहेत यावर कमांड असलं पाहिजे. जसं की पाण्यात पोहणाऱ्या माशाचं पोहण्यावर कमांड असलं पाहिजे, तेव्हाच तो त्याची कला दाखवू शकतो. तसंच पेपर सोडवत असताना या मूलभूत क्रियांवर आधी पाहिलं तसं वाचन वेगावर आपलं कमांड असणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष पेपर सोडवताना आपली स्ट्रॅटेजी काय असावी,
त्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगतो. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या आणि या टिप्स तुम्ही पहिल्या सराव परीक्षेपासून फॉलो करायच्या आहेत, त्याचाही सराव करायचा आहे. कशाचा? टिप्सचा देखील सराव करायचा आहे. पहिली टिप आहे आपल्या समोर, ती म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्यात वेळ न घालवता लगेच सोडवण्यास सुरुवात करावी. इतर पेपरमध्ये पहिल्या प्रश्नाचा इतर प्रश्नांशी काही संबंध असतो, पण स्पर्धा परीक्षेमध्ये जो पेपर असतो हे बहुपर्यायी प्रश्न असतात. त्यातल्या कोणत्याही प्रश्नाचा इतर प्रश्नांशी फार काही संबंध नसतो. त्यामुळे बघा काय काय आले पेपरमध्ये, चेक करूया, अशा कोणत्याही गोष्टी न करता पेपर आपल्या हातात आला की पहिल्या प्रश्नापासून लगेचच सोडवण्यास सुरुवात करायची आहे. इतर कोणताही गोंधळ वाढवायचा नाहीये. दुसरी टिप पाहूया की सुरुवातीपासूनच प्रश्न सोडवण्याच्या वेगामध्ये सातत्य ठेवावे. कारण पेपरला गेल्यानंतर आपण खूप जोशमध्ये असतो. आपल्याला वाटतं की चला खूप अभ्यास केलेला आहे, आता धपाधप सगळे प्रश्न सोडवायचेत आपल्याला, आणि फार घाईघाई न करता पहिला प्रश्न आपण ज्या वेगामध्ये सोडवतोय त्याच वेगामध्ये आपलं सातत्य राहणं गरजेचं आहे. जेव्हा सोपे प्रश्न असतील तेव्हा आपला वेग कदाचित वाढेल, पण यामध्ये कुठेही घाई गडबड आपल्याला करायची नाहीये. टिप क्रमांक 3 की प्रश्नाचं वाचन काळजीपूर्वक करावं, म्हणजे उत्तराची योग्य दिशा लवकर मिळते. बऱ्याचदा महत्त्वाचा शब्द पाहतो आणि त्याच्याशी रिलेटेड कोणता पर्याय दिसतोय लगेचच आपण त्याला गोल करून टाकतो. ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. प्रश्न का काळजीपूर्वक वाचला पाहिजे? कारण प्रश्नात चूक नसलेले विधान निवडा, बिनचूक विधान निवडा, फक्त, केवळ, एकही नाही, सर्वच, कधीच नाही, असलेला, नसलेला असे शब्द असतात आणि ह्या एका एका शब्दामुळे त्या पूर्ण प्रश्नाचा अर्थ बदलत असतो. त्यामुळे प्रश्न जो आहे तो अत्यंत काळजीपूर्वक वाचायचा आहे, म्हणजे आपण योग्य उत्तराकडे सहज जाऊ शकतो. पुढे आहे टिप क्रमांक 4. उत्तराच्या पर्यायाबद्दल शंका असल्यास, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला उत्तराच्या पर्यायामध्ये शंका असते, आता ही परीक्षा पहा, ही काय आहे? ही आठवण्याची नाही, ही ओळखण्याची परीक्षा आहे. तुम्हाला आठवून लिहायचं नाहीये, तर दिलेल्या 4 पर्यायातला योग्य पर्याय कोणता आहे हा ओळखायचा आहे. मग योग्य कोणता आहे हा जर ओळखता येत नसेल तर सोपी टेक्निक आहे, काही होऊच शकत नाही उत्तर, असे जे पर्याय आहेत ते सगळे पर्याय कट करा, बरोबर उत्तर आपोआप आपल्या समोर येणार आहे. याचाच अर्थ प्रश्नासोबत सर्व पर्याय देखील वाचणं आवश्यक आहे. त्या प्रश्नासोबत सर्व पर्याय देखील वाचावेत. खरंच गरजेचं आहे का? तर समजा एक प्रश्न आहे, त्याचे 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत आणि आपल्याला पहिलाच पर्याय योग्य दिसतो, बरोबर दिसतो, आणि आपण खालचे पर्याय न वाचता लगेच याला सर्कल करून टाकतो. ही योग्य पद्धत आहे का? तर नाही. का? कारण खाली जे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामध्ये जे पर्याय आहेत त्यामध्ये काही पर्याय असेही असू शकतात, वरील सर्व योग्य, वरील पैकी एकही योग्य नाही, फक्त 1 व 3 योग्य, फक्त 1 व 2 योग्य, आणि पहिलाच पर्याय वाचून जर आपण उत्तर डिसाईड केलं तर आपलं उत्तर चुकू शकतं. आता वरील सर्व योग्य हे ठरवण्यासाठी फार सोपी टेक्निक आहे. त्या वरच्या 3 पैकी कोणतेही 2 योग्य असतील आणि तिसरा योग्य आहे की नाही माहित नसेल तरी सुद्धा वरील सर्व योग्य हा योग्यच असतो. म्हणजे अशा काही टेक्निक्स आपण यामध्ये वापरू शकतो. म्हणून प्रश्नासोबत सर्व पर्याय देखील वाचणं आवश्यक आहे. चला पुढील टिपकडे जाऊया. टिप क्रमांक 5. कठीण प्रश्नांमध्ये सुरुवातीलाच वेळ न घालवता हे प्रश्न शेवटी सोडविण्यास ठेवावेत. एखादा प्रश्न सुटत नाहीये, पहिला अटेम्प्ट केला, प्रश्न काही सुटला नाही, तर त्यावर परत दुसरा अटेम्प्ट करत बसायचा नाही, त्याला स्किप करायचा तेवढ्या वेळेसाठी आणि पुढे निघून जायचं. त्या प्रश्नांवर आपल्याला शेवटी विचार करायचा आहे, कारण दुसऱ्यांदा आपण त्यावर विचार करत असताना तो आपण वेगळ्या पद्धतीने त्यावर विचार करत असतो आणि यामध्ये प्रश्न सोडवत असताना आपली विचार करायची पद्धतच फार महत्वाची असते. त्यामुळे कठीण प्रश्नांमध्ये अडकून न राहता आपल्याला पुढच्या प्रश्नांकडे जायचं आहे. टिप क्रमांक 6 आहे, शक्य तेवढ्या क्लुप्त्यांचा वापर करायचा आहे. सराव करत असताना बरेचसे शॉर्टकट्स आपल्याला सापडलेले असतात आणि हे शॉर्टकट्स आपल्याला या परीक्षेमध्ये अप्लाय करायचे आहेत. टिप क्रमांक 7 की शक्य त्या ठिकाणी अचूक उत्तराचा पडताळा घ्यावा. म्हणजे जिथं कुठे शंका वाटेल तर आपण काढलेलं उत्तर जे आहे ते प्रश्नामध्ये टाकून हे खरोखर योग्य आहे का, प्रश्नामध्ये जी कंडिशन दिलेली आहे तिचं समाधान या उत्तराने होतंय का, याचा पडताळा देखील आपल्याला शक्य त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पुढचे आहे टिप क्रमांक 8. ऋण गुणदान पद्धत असल्यास ज्या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे माहित असतील तीच नोंदवावी. म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जर असेल तर
नाहीतर आपले एक प्रश्न चुकला की बरोबर आलेल्या प्रश्नाचे देखील आपले मार्क जातात। यालाच म्हणतात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम। जेव्हा कधी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल तेव्हा ज्यांची उत्तरं माहीत नाहीत अशा प्रश्नांची उत्तरं जर खात्री असेल तरच नोंदवायची, नाहीतर नोंदवायची नाही। शक्यतो आपल्या परीक्षांमध्ये ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते। पुढचा आहे निगेटिव्ह पद्धत नसल्यास न आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तर्क करून नोंदवावी। एकाही प्रश्नाचे उत्तर नोंदवायचे राहू देऊ नये। जर निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाहीये तर आपलं लक आजमायला काही हरकत नाही, किंवा तर्क करून आपण या प्रश्नांची उत्तरं नोंदवू शकतो आणि जेवढे बरोबर येतील तेवढे येतील, पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं जे म्हणतात त्याचाच आपल्याला प्रत्यय या ठिकाणी येणार आहे। शेवटची 2-3 मिनिटं राहिलीत आणि तुमचे जर 10 प्रश्न राहिले असतील तर ती पटापट जे वाटेल तो एक पर्याय आपण त्या ठिकाणी रंगवायचा आहे, म्हणजे त्यातील काहीतरी अंशी आपली उत्तरं बरोबर आलेली असतील। पुढे आहे टिप क्रमांक 10 की शक्य असल्यास दर अर्ध्या तासाने अर्ध्या ते 1 मिनिटांची विश्रांती घ्या, डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या, सर्व स्नायू बसल्या जागी शिथिल सोडा, तुमची कार्यक्षमता वाढेल। एकाच प्रकारचं काम करून करून मेंदूला थकवा आलेला असतो, त्यामुळे जर आपल्याला शक्य असेल, आपलं टाइम मॅनेजमेंट परफेक्ट असेल तर दर अर्ध्या तासाने आपण अर्ध्या ते 1 मिनिटाची विश्रांती घेऊ शकतो। पेन खाली ठेवून द्या, डोळे शांत मिटा, दीर्घ श्वास घ्या, तुम्ही रिफ्रेश व्हाल आणि पुढील प्रश्नांकडे एका नवीन एनर्जीने आपण जाणार आहोत। पुढे आहे टिप क्रमांक 11 प्रश्न सोडविण्यातूनच प्रश्न सोडविण्याची क्षमता निर्माण होत असते। याचा अर्थ काय की वादळाचा सामना करायचं शिकण्यासाठी वादळातच उतरावे लागते। त्यासाठी असं एसी रूम मध्ये बसून वादळाचा सामना कसा करायचा हे शिकता येत नाही। तसंच बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवायचे याच्यावर जर मास्टरी आपल्याला हवी असेल तर दररोज फक्त अभ्यास न करता दररोज काही बहुपर्यायी प्रश्न आपण सोडवणं आवश्यक आहे, म्हणजेच आपण या बहुपर्यायी प्रश्नांना समर्थपणे सामोरं जाऊ शकतो। आता प्रत्यक्ष पेपर सोडविताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। आपल्याला अंतिम उत्तर काय विचारलं आहे हे निश्चित करायचं की शेवट फायनल आन्सर मला काय काढायचंय। ते अंतिम उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काय काय माहित असणं गरजेचं आहे, म्हणजे जे अंतिम उत्तर शोधायचंय तो शोधण्यासाठी मला अजून कोणती माहिती आवश्यक आहे आणि त्यापैकी आपल्याला काय माहिती दिली आहे, मग दिलेली माहिती काय आहे आणि आपल्याला काय माहिती शोधावी लागेल याचा एकत्रित जर विचार केला तर आपण अंतिम उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। थोडक्यात काय, प्रश्नाचं व्यवस्थित आकलन झाल्यावर म्हणजेच तो प्रश्न समजल्यावरच तो प्रश्न अर्धा सुटलेला असतो। हे प्रश्न समजणं फार महत्वाचं आहे आणि मग प्रश्न समजल्यानंतर राहतात त्या फक्त गणिती क्रिया आणि अंतिम उत्तराला पोहोचणं। चिकित्सक उत्तराचं मला एक आवडणारं उदाहरण आता आपल्या समोर येत आहे। घड्याळामध्ये 3 वाजल्याचे 3 टोल होण्यासाठी 6 सेकंद लागतात, तर 12 वाजल्याचे टोल होण्यासाठी किती सेकंद वेळ लागेल? चिकित्सकपणे विचार करायला लावणारा प्रश्न। तुम्हाला वाटेल का तसे फार सोपा प्रश्न आहे। पर्याय आहेत 12, दुसरा 24, तिसरा 33 आणि चौथा 36। व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। त्याच्या बरोबर उत्तराकडे तर आपण जाणारच आहोत। आता सरळ सरळ विचार केला तर असा विचार होतो की 3 टोल होण्यासाठी 6 सेकंद लागतात, म्हणजे 1 टोल व्हायला 2 सेकंद लागतात। 3 वाजल्याचे 3 टोल होतात म्हणजे 12 वाजल्याचे 12 टोल होणार आणि 12 दुने 24 हे उत्तर येणार। पण हे बरोबर आहे का? अजून यावर वेगळ्या पद्धतीने विचार करून पहा आणि मी म्हणेल की यामध्ये जर तुमचं उत्तर 12 असेल तर ते चुकीचं आहे, 24 असेल तर ते देखील चुकीचं आहे, 36 असेल तर ते देखील चुकीचं आहे। मग काय तर पाहूया त्याचं स्पष्टीकरण। 3 टोल होत आहेत, 3 टोल होण्यासाठी 6 सेकंद लागत आहेत, तर हे 3 टोल होत असताना मध्ये जे गॅप येत आहेत हे 2 गॅप येत आहेत आणि हे 2 गॅप म्हणजे 6 सेकंद आहेत, म्हणजेच यातला एक गॅप जो आहे हा एक गॅप 3 सेकंदाचा असणार आहे। म्हणजे हा टोल वाजला टंग, 3 सेकंद गेले परत टंग, परत 3 सेकंद गेले परत टंग, हे 2 गॅप प्रत्येक गॅप 3-3 सेकंदांचा आहे। मग 12 वाजल्याचे किती टोल होतील? 12 वाजल्याचे 12 टोल होतील आणि 12 टोल होताना गॅप किती असणार आहेत? 11 गॅप असणार आहेत। मध्ये जे गॅप आहेत इंटरवल्स ते 11 असणार आहेत।
एक गॅप आहे 3 सेकंदांचा, तर 11 गॅप किती असतील? 11 गुणिले 3 म्हणजेच 33 सेकंदांचे. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे 33 सेकंद. याला म्हणायचं चिकित्सकपणे विचार करणे, वेगळ्या पद्धतीने विचार करणे. आणि निश्चितच आपण या पद्धतीने विचार करू आणि या बहुपर्यायी प्रश्नांना सामोरं जाऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? तर वाचन वेग आपला वाढवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मूलभूत क्रियांवर कमांड असणं गरजेचं आहे. पुढील गोष्ट, चिकित्सकपणे विचार करणं गरजेचं आहे. उत्तराची घाई न करता विचार करणं गरजेचं आहे. प्रश्नासोबत सर्व पर्याय देखील वाचले पाहिजेत. वेळेचं व्यवस्थापन आणि अचूकता या दोन्ही गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. काय विचारलं आहे, काय माहिती दिली आहे आणि काय शोधावं लागणार आहे या गोष्टींचा विचार केला पाहिजे. या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच बहुपर्यायी प्रश्न सोडवून आपण अचूक उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकू. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि बहुपर्यायी प्रश्न सोडविण्यापेक्षा मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे बहुपर्यायी प्रश्न तयार करणे. तर हे बहुपर्यायी प्रश्न कसे तयार करावे हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि यासारख्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा. @प्रदीप रावसाहेब. धन्यवाद.